पण 10 वर्षानंतरही अजून आम्हाला फ्लॅट मिळालेला नाही आणि दरवेळेस काहीतरी कारणं काढून मी माझ्या सर्व्हिस आता मला रिटायर होऊनही 1 वर्ष झालं, पण अजूनही मला फ्लॅट मिळालेला नाही. एखाद वेळेला फोन उचलला तर थ्रेट लँग्वेज यूज करतो, फ्लॅट देणार नाही, जे करायचं आहे ते करून घ्या. रेरा हा कायदा फक्त बिल्डरांसाठीच बनवला आहे असं वाटायला लागला मला. मी सुजाता. मी 10 वर्षापूर्वी हा फ्लॅट बुक केला होता की रिटायरमेंटनंतर मला इथे व्यवस्थित छान राहता येईल, पुण्यामध्ये राहता येईल म्हणून. पण 10 वर्षानंतरही अजून आम्हाला फ्लॅट मिळालेला नाही आणि दरवेळेस काहीतरी कारणं काढून मी माझ्या सर्व्हिस आता मला रिटायर होऊनही 1 वर्ष झालं, पण अजूनही मला फ्लॅट मिळालेला नाही. माझे सगळे फंड्स मी इथे लावलेले आहेत. पण आता ही खूप आम्हाला त्रासदायक आहे या गोष्टी. या दोघींनी जसं वर्णन केलेलं आहे त्या गोष्टी माझ्यासोबतही झालेल्याच आहेत. वी आर फायटिंग विथ हिम. मी अनिरुद्ध वाळके, नागपूर. माझ्या मुलासाठी मी फ्लॅट बुक केला होता 2019मध्ये आणि 31 डिसेंबर 2019 पजेशन डेट होती. पण त्याच्यानंतरही त्याच्याकडनं फ्लॅट मिळाला नाही आणि प्रत्येकदा खोटे लेटर्स पाठवून डिमांड पाठवून पैसे उकळले त्यांनी आणि पजेशन तर दिलंच नाही. जेव्हा विचारायला गेलं तर 10पैकी 9दा फोनच उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. एखाद वेळेला फोन उचलला तर थ्रेट लँग्वेज यूज करतो, फ्लॅट देणार नाही, जे करायचं आहे ते करून घ्या, असं सगळं सिनेरिओ आहे. आणि प्रत्येकदा त्याचा एक असिस्टंटही होता संदीप पाटील, ही इज ऑल्सो पार्टी विथ हिम. तर तो आणि इनकम्प्लीट याचंच त्यांनी जनरेट केलं. आताही फ्लॅट स्कीममध्ये जवळजवळ 10-15% काम बाकी आहे आणि OC आलेलं नाही आहे, वॉटर कनेक्शन आलेलं नाही आहे, लिफ्ट आणि DG सेट लागलेला आहे पण ते वर्किंग नाही आहे. पुष्कळचं काम बाकी आहे. त्याच्यावर पोलीस केसेस चालू आहे, त्याच्यावर सिव्हिल केसेस चालू आहे. रेरामध्ये तो हारलेला आहे, तरी त्याचं बिहेवियर तसंच आहे. मी आशिष सावंतकर, फ्लॅट नंबर 805. मी 2018ला फ्लॅट बुक केला होता आणि 2019 डिसेंबरला त्यांनी पजेशन ऑफर केलं होतं, ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं होतं, पण त्यांनी अजूनपर्यंत पजेशन दिलं नाही. मी कंटिन्युअसली रेंट पण पे करतो आहे आणि EMI पण पे करतो आहे. हा खूप जास्त एक्स्ट्रा बर्डन आहे डे टू डे लाईफवर आणि त्याच्यामुळे खूप जास्त सफरिंग चालू आहे. आताच्या परिस्थितीत अनुराग खेमका कोणत्याही परिस्थितीचं कम्युनिकेशन करत नाही आहे. बिल्डिंग 15% रिमेनिंग आहे. कोणतंही कम्युनिकेशन करत नाही आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट करत नाही आहे. मी सुद्धा फ्लॅट 2017ला बुक केला होता. 2018चं माझं पोझिशन होतं. पण सिन्स 2021 अनुराग काहीच आम्हाला रिप्लाय देत नाही. इवन त्यांनी आमच्यावरती काही खोट्या केसेस दाखल करू किंवा लोक मारायला पाठवणं असं पण केलेलं आहेत. आणि एक वेळ तर माझी अवस्था अशी होती 2022ला का काय करावं सुचत नव्हतं. कारण की लोक माझ्या पाठीमागे पाठलाग करायचे. संदीप पाटील म्हणून एक होता त्याच्याकडे, तो सुद्धा शिवराळ भाषेतच बोलायचा आमच्याशी किंवा मारून टाकू वगैरे, तुम्हाला बघून घेऊ, तुम्ही जर कुठं बाहेर गेले तर तुम्हाला मारू आम्ही, असं तसं. आणि इवन खोट्या कंप्लेंटमध्ये पण अडकवायचा त्यांनी प्रयत्न केला होता आम्हाला. आम्ही रेरामध्ये पण गेलो, रेरामध्ये पण जिंकलो. पण रेरा हा कायदा फक्त बिल्डरांसाठीच बनवला आहे असं वाटायला लागला मला. कारण की आम्ही 2021ला केस टाकलेली होती, त्याचा आत्ता रिझल्ट आला, त्याला आता 1 वर्ष झालं, पण एक्झिक्युशन काहीच नाही पुढे. तर ह्या अशा मोकाट सुटणाऱ्या लोकांना कायद्याने वेळीच बंधन घालून त्यांना अटक करून त्यांना चांगली शिक्षा करावी हीच आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला ॲटलिस्ट आत्ता तरी आमचा फ्लॅट मिळावा ही आम्हाला अपेक्षा आहे. माझं नाव अमोल मोरे. मी पण 2017च्या दरम्यान फ्लॅट बुक केलेला होता आणि मलाही जसं सगळ्यांनी सांगितलं खूप अडचणींनी मी फ्लॅटसाठी पैसे जमा करून वगैरे त्यांना दिलेले होते. बऱ्याचदा जी डिमांड रेस केलेली होती त्यामध्ये सुद्धा म्हणजे चुकीची डिमांड रेस केली होती. ते काम न झालेलं असताना सुद्धा त्यांनी रिक्वेस्ट केल्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर म्हणजे कोऑपरेट करून सुद्धा आम्ही त्याला पैसे दिले सो दॅट आमचे फ्लॅट लवकर व्हावे वगैरे. पण तो नेहमी फसवतच गेला आणि डिमांड रेस करत राहायचा, पण काय कामाचा प्रोग्रेस असं दिसायचं नाही. फॉल्स कमिटमेंट द्यायचा की 2 वर्षाने देऊ, 3 वर्षाने देऊ, पण हे सारखे तो ब्रीच करत राहिला. आणि आता आम्ही आतुरतेने वाट बघत आहे की आमचा फ्लॅट कधी मिळेल.